नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर विशेष महागाई भत्तामध्ये वाढीसह किमान वेतनात वाढ, परिपत्रक देखील निर्गमित. याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता विशेष महागाई भत्तामध्ये वाढीसह किमान वेतन वाढीबाबतचा महत्त्वपूर्ण परिपत्रक काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, विशेष महागाई भत्तामध्ये वाढीसह किमान वेतनात वाढ, परिपत्रक निर्गमे. बघा, इन्क्रीज इन मिनिमम वेज अलॉंग द इन्क्रीज इन स्पेशल डिअरनेस अलाउन्स. विशेष महागाई भत्ता या ठिकाणी मिनिमम वागे अलॉंग विथ इन्क्रीज इन स्पेशल डिअरनेस अलाउन्स. विशेष महागाई भत्तामध्ये वाढीसह किमान वेतनात या ठिकाणी वाढबाबत राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत. दिनांक 1/1/2026 ते दिनांक 30/6/2026 या कालावधीकरिता सुधारित विशेष महागाई भत्ता व किमान वेतन जाहीर करण्यात आलेले आहे. सदर वाढ ही पदानुसार करण्यात आलेली आहे. पदनिहाय किमान वेतन व विशेष डीए जाहीर करण्यात आलेला आहे. बघा, सदर डीएचा लाभ कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार? खरं तर सदर किमान वेतन व विशेष महागाई भत्ता वाढ ही कारखाना अधिनियम 1948 अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या उद्योग, कारखाने, आस्थापने, दुकाने इत्यादीमध्ये कार्यरत कामगारांना सदर डीए व किमान वेतन वाढ लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये किमान वेतन 16,620 रुपये तर विशेष महागाई भत्त्याचे दर 3,135 रुपयेपर्यंत वाढवण्यात आलेले आहेत. सदरचे दर हे कुशल आणि अकुशल कामगारानुसार भिन्न आहेत. बघा, सदरचा वाढीव वेतनाचा लाभ हा राज्यातील 67 अनुसूचित उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लाखो कामगारांना लाभ मिळणार आहे. सदर वेतनवाढीची बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी मागणी होत होती. अखेर कामगारांची ही मागणी मान्य झाली आहे. या संदर्भातील सविस्तर वाढीव किमान वेतन व विशेष महागाई भत्त्याचे दर पुढील प्रमाणे पाहू शकता. बघा, तुमच्या समोर या ठिकाणी हे दर आहेत. पाहू शकता या ठिकाणी हा जो दर आहे तो कशा पद्धतीने आहे. बघा, या ठिकाणी एकूणच महागाई पत्र आहे तो वाढीव पत्र तुम्ही पाहू शकता. एकदम झूम करून मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. बघा, या ठिकाणी कॉलम कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, ई ब्लॉक C20, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे, मुंबई, दिनांक 4/2/2026. बघा, कामगारांची वर्गवारी जी आहे आणि अनुसूचित उद्योगांचे नाव पाहू शकता. एकच या ठिकाणी एकच पेजेस पाहणार आहोत. जवळजवळ 17 पेजेस या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी डाउनलोड देखील करून घेऊ शकता अधिकृत वेबसाईटवरती जाऊन. बघा, अनुसूचित उद्योगांचे नाव मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनांवरील अधिवक्ते किंवा न्यायवादी किंवा यांचा अधिसंघ संस्था व विधी व्यवसाया संबंधित आस्थापनेवरील कामधंदा म्हणजे अर्धकुशल, कुशल, अर्धकुशल, मोटार दुरुस्ती कार्यशाळा उद्योग त्याच्यामध्ये कुशल, अर्धकुशल, अकुशल, बेकरी उद्योग, कापूस पिंजणे व दाबणे उद्योग, कापड रंगवणे आणि छपाई उद्योग याच्यामध्ये कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा पद्धतीने जो परिमंडळ आहे एकचा त्याच्यामध्ये किमान मूळ वेतन दर म्हणजे बेसिक रेट, विशेष भत्त्यांची रक्कम म्हणजे प्रति महिना, एकूण किमान वेतन, किमान मूळ वेतन दर, विशेष भत्त्याची रक्कम महिना आणि एकूण किमान वेतन किंवा किमान मूळ वेतन या ठिकाणी पाहू शकता. परिमंडळ निहाय किमान मूळ वेतन दर दरमहा रुपये. परिमंडळ 3 मध्ये किमान मूळ वेतन दर, विशेष भत्त्याची रक्कम महिना आणि एकूण वेतन किमान म्हणजे एकूण किमान वेतन या ठिकाणी पाहू शकता. एकूणच 12,368 व तसेच या ठिकाणी 4,100 अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो महागाई भत्ता संदर्भात म्हणजे कामगारांची जी वर्गवारी आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
बघा, एकूणच अशा पद्धतीने विशेष महागाई भत्तामध्ये वाढीसह या किमान वेतनामध्ये वाढ करण्याबाबतचा जो महत्त्वपूर्ण असा परिपत्रक आहे, तो या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.